हॅलो मित्रांनो, दिस इज युअर डिवायसर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आपण क्लास 9 चा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट हा चॅप्टर सुरू केला होता आणि त्यातला आजचा आपला लेक्चर नंबर 2. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये जे आपण प्लांटचा क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर आपण केलं होतं, म्हणजे आपण प्लांटला कोणत्या कोणत्या ग्रुपवर कशा कशा टाइपने पाडलं होतं सगळे काय बघितलं होतं. आता या आपल्याला माहित होती प्लांटचे जे आहे ते मेन दोन टाइप होते, एक होते क्रिप्टोगॅम्स आणि एक होते फेनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅमचे जे 3 टॉपिक आहेत, 3 वेगळे वेगळे टाइप आहेत. त्याचं नाव आहे थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. या सगळ्यांचा आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिले क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय होते? दीज आर नॉन फ्लॉवरिंग अँड नॉन सीड बेअरिंग प्लांट. आता हे असे झाड राहते ज्यांच्यामध्ये फ्लावर पण नसतात आणि सीड्स पण नसतात. ज्यांच्यामध्ये फ्लावर पण नाही आणि ज्यांच्यामध्ये सीड्स पण नाही आहे, अशा प्लांटला, अशावाल्या प्लांटला आपण म्हणतो क्रिप्टोगॅम्स. काय म्हणतो यांना आपण? क्रिप्टोगॅम्स. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आर हिडन. याचा सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात मेन जो पॉइंट राहणार आहे मित्रांनो, तो आहे याचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. याचे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे ते हिडन राहणार आहे. हिडन म्हणजे काय होते? लपलेले राहणार आहे. मग कुठं लपल? तर आता समजा का हा पान आहे, हा लीव आहे, तर लीवच्या मागे जे आहे लपलेले राहते, लीवच्या मागे लपून राहील, त्यालाच काय म्हणतो आपण? क्रिप्टोगॅम. मग लक्षात ठेवा, क्रिप्टोगॅम जे असतात ते कसे असतात? नॉन फ्लावरिंग, त्यांना फ्लावर नसते, त्यांना सीड्स नसते आणि मेन सगळ्यात त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे असतात ते हिडन असतात, लपलेले असतात. त्याच्यानंतर याच्यामधला सगळ्यात मेन पहिला टॉपिक आहे, पहिला टाइप आहे, तो आहे आपला थॅलोफायटा. नाव लक्षात ठेवा, थॅलोफायटा. आता एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो, चांगलं लक्ष द्या. आता बघा, सगळ्यात आधी जे पृथ्वी तयार झाली, सगळ्यात पहिले पृथ्वी तयार झाल्यानंतर सगळ्यात पहिला जो ॲनिमल किंवा पहिला जो प्लांट होता तो पाण्यामध्ये, वॉटरमध्ये तयार झालाय. वॉटरमध्ये प्लांट जो आहे तो तयार झाला आणि वॉटर नंतर काही दिवसानंतर वॉटरचा तो प्लांट जो आहे तो वॉटर पासून थोडासा दूर दूर जाणार आहे. पहिले सगळ्यात पहिले वॉटर, त्याच्यानंतर वॉटर पासून थोडासा बाहेर आणि त्याच्यानंतर वॉटरच्या एकदम बाहेर जाणार आहे. आता वॉटर मध्ये राहणारे जे सगळे प्लांट आहे, फक्त ना फक्त वॉटर मध्ये राहते, त्याला म्हणतो आपण थॅलोफायटा. का म्हणणार आहोत आपण त्याला? थॅलोफायटा. मग लक्षात ठेवा, थॅलोफायटाचा पहिलाच पॉइंट आहे की हे जे आहे मेनली ग्रो इन वॉटर राहणार आहे. मग आता दीज प्लांट मेनली इन वॉटर, फ्रेश वॉटर और सलाइन वॉटर. एक तर ते फ्रेश वॉटर मध्ये राहणार किंवा सलाइन वॉटर मध्ये राहणार. आता तुम्ही म्हणाल की सर, सलाइन वॉटर म्हणजे काय होते? तर सलाइन वॉटर म्हणजे सलाइन जे लावतो आपण आपल्याला, त्या सलाइन मधला पाणी नाही. तर फ्रेश वॉटर म्हणजे होते गोड पाणी, जो आपण पितो बिस्लेरीमध्ये, नळाचा पाणी जो पण असते, नदीचा पाणी, त्याला म्हणतो आपण फ्रेश वॉटर. आणि सलाइन वॉटर म्हणजे काय होते? तर सलाइन वॉटर म्हणजे होते खारट पाणी, जो आपल्या समुद्रातला राहते पाणी, त्याला म्हणतो आपण सलाइन वॉटर. मग हे जे क्रिप्टोगॅम्स आहे हे फ्रेश वॉटर मध्ये बी भेटतात आपल्याला आणि सलाइन वॉटर मध्ये पण भेटतात. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर पॉन्ड्स मध्ये, फ्रेश वॉटर म्हणजे कोणता? जसा पॉन्ड्स. त्यानंतर सी वॉटर जो आहे आपला सलाइन वॉटर, समुद्रातला जो पाणी आहे त्याला म्हणतो आपण सलाइन वॉटर. ओके. त्याच्यानंतर आता जर बघितलं आपण, यांना हे जे आहे एकदम मोठे काय झाड राहत नाही. यांना रूट, स्टेम आणि लिव्स अशा प्रकारचा काहीही ऑर्गन राहत नाही. यांना जे आहे प्लांट बॉडी डू नॉट डिफरन्शिएट इनटू रूट, स्टेम, लिव्स. यांना रूट पण राहणार नाही, लिव्स पण राहणार नाही आणि स्टेम पण राहणार नाही. एकदम बारीक बारीक छोटे छोटे तुम्ही पाण्यामधले जे शेवाळ वगैरे पाहता, काही ज्याला म्हणतो आपण, ते वाले जे पाण्याच्या आतमध्ये राहणारे जे शेवाळ एकदम मऊ मऊ वाले राहते, सॉफ्ट सॉफ्ट वाले, त्याला म्हणतो आपण कोणता? थॅलोफायटा. म्हणजे अशा टाइपचे दिसते. यांना ना रूट राहणार आहे, ना स्टेम राहणार आहे, ना लिव्स राहणार आहे. तर सगळ्यात पहिला पॉइंट का लक्षात ठेवाल की हे संपूर्ण कुठं राहणार आहे? वॉटर मध्ये, फ्रेश वॉटर आणि सलाइन वॉटर. म्हणजे हे पाण्यामध्ये राहणार आहे, तर गोड आणि खारट दोन्ही पाण्यामध्ये राहणार आहे. त्याच्यानंतर जे यांना लिव्स पण राहणार नाही, रूट पण राहणार नाही आणि स्टेम्स पण राहणार नाही आहे. त्याच्यानंतर जर आपण नेक्स्ट पॉइंट बघितलो, आता दे मेक ओन फूड बाय फोटोसिंथेसिस. आता प्लांट जर असेल तर प्लांटची खासियत असते आहे की ते स्वतःचं अन्न जे आहे ते स्वतः बनवतात, दुसऱ्यावर डिपेंड राहत नाही, ऑटोट्रॉपिक असतात ते. मग हे जे आहे हे फोटोसिंथेसिसचा यूज करतात. कशाचा यूज करणार आहे? फोटोसिंथेसिसचा. वाय? बिकॉज दे कंटेन क्लोरोफिल. त्यांच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असते. क्लोरोफिल प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे ते फोटोसिंथेसिस करतात आणि स्वतःचा अन्न स्वतः बनवतात. मग आपण म्हणू शकतो की ते ऑटोट्रॉपिक आहे. कसे आहेत ते? ऑटोट्रॉपिक आहे. त्याच्यानंतर जर पाहिलो आपण, दस दिस प्लांट्स आर ऑटोट्रॉपिक. यांना कोणता म्हणणार आपण? ऑटोट्रॉपिक. त्याच्यानंतर दिस ग्रुप इज कॉल्ड अल्गी. जे अल्गी आपण पाहिलो, अल्गी आपण म्हणतो, जे शेवाळ म्हणतो पाण्यामध्ये अशा प्रकारची दिसते, यांनाच म्हणतो आपण थॅलोफायटा. बायोलॉजिकल लँग्वेज मध्ये यांना काय म्हणतो आपण? थॅलोफायटा.
मग अल्गी कोणते कोणते आहेत? अल्गी जी आहे ती इथं युनिसेल्युलर पण राहणार आहे आणि मल्टी सेल्युलर पण राहणार आहे. युनिसेल्युलर जे आहे ते एकदम छोटे छोटे राहणार आहे आणि मल्टी सेल्युलर म्हणजे एकदम मोठे मोठे प्लांट जे अशा प्रकारचे स्पायरोगायरा सारखे हे पण इथं तुम्हाला दिसू शकतात. यांची बॉडी जी आहे ते सॉफ्ट अँड फायबर लाईक. फायबर म्हणजे काय होतं, एकदम असा सुतासारखा राहील आणि कशी राहील, सॉफ्ट राहील. एकदम असा जर हात लावाल तर एकदम तुम्हाला असा मुलायम मुलायम वाटेल. मग यांची बॉडी जी आहे सॉफ्ट अँड फायबर लाईक. आतापर्यंत जे जे पॉइंट बघितलो ते एकदा जर आपण रिवाइज केलो तर सगळ्यात पहिले हे पाण्यामध्ये राहणारे प्लांट्स आहेत. हे फ्रेश वॉटर मध्ये बी राहतात आणि सलाईन वॉटर मध्ये बी राहतात. हे जे आहेत हे ऑटोट्रॉपिक आहेत. कसे आहेत? ऑटोट्रॉपिक म्हणजे हे स्वतःचं अन्न स्वतः बनवणार आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलो यांच्याकडे तर हे कसे राहणार आहे, तर हे जे आहेत हे मल्टी सेल्युलर आणि युनिसेल्युलर दोन्ही पण राहणार आहे. मल्टी सेल्युलर म्हणजे छोटेवाले आणि युनिसेल्युलर म्हणजे मोठेवाले. ज्याच्यात मेनी सेल्स असतात ते मल्टी सेल्युलर आणि ज्याच्यात सिंगल सेल असतात ते राहते आपले युनिसेल्युलर. त्याच्यानंतर जर आपण बघितलो यांच्यामध्ये तर एक पॉइंट महत्वाचा आहे की यांना रूट, स्टेम, लीव्ह जो आहे तो बिलकुल राहत नाही. यांच्याकडे रूट पण नाही आहे, स्टेम पण आहे आणि लीव्ह पण नाही आहे. त्याच्यानंतर यांची बॉडी जी आहे ती कशी राहते, सॉफ्ट सॉफ्ट राहते एकदम आणि फायबर लाईक राहते. त्याच्यानंतर जर बघितलं याचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत, पहिला एक्झाम्पल आहे आपला स्पायरोगायरा, सेकंड एक्झाम्पल आहे आपला अल्थ्रिक्स, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपला अल्वा. फर्स्ट कोणता आहे? स्पायरोगायरा, ओलोथ्रिक्स आणि अल्वा. त्याच्यानंतर जर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघितलो तर याचा आहे सर्गॅझम. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला क्यारा, याला तुम्ही चारा पण म्हणू शकता, क्यारा. मग हे तुम्ही याच्यामध्ये जर तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे असेल तर अल्वा, क्यारा, स्पायरोगायरा, अल्वा, क्यारा, स्पायरोगायरा, अल्वा, क्यारा, स्पायरोगायरा, अल्वा, क्यारा, स्पायरोगायरा, असे 3 एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. एक जो आहे इथं तर आपण प्लांट 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 म्हणतो, पण एक फंगी जो आहे तो पण या हॅलोफायटामध्ये येते. मग तो कोणता फंगी आहे? तर तो यीस्ट अँड मोल्ड. फंगी कोणते कोणते? यीस्ट आणि मोल्ड हे पण या आपल्या थॅलोफायटाच्या ग्रुपमध्ये येतात. यीस्ट आणि दुसरा राहणार आहे आपला मोल्ड वगैरे जो म्हणतो आपण याला ऍस्परेजिलस, तो पण याच्यामध्येच येतो, फंगस. ठीक आहे. विच डू नॉट हॅव क्लोरोफिल. यांच्याकडे क्लोरोफिल नाही आहे तरी पण हे या ग्रुपमध्ये येतात. हा एक मेन थोडा वेगळा पॉइंट आहे, तो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ओके. मग इथं जर आपण बघितलं तर कोणते कोणते पॉइंट आहेत, तर सगळ्यात पहिला आहे आपला कोणता? मेनली ग्रो इन वॉटर. मेनली ग्रो इन वॉटर. त्यानंतर सेकंड पॉइंट जर बघितलो आपण तर इथं रूट, स्टेम अँड लीव्स आर अब्सेंट. हे कसे राहणार आहे याच्यामध्ये? अब्सेंट राहत नाही. तिसरा जर बघितलो आपण यांचा तर इथं काय राहणार आहे आपला? युनिसेल्युलर, युनिसेल्युलर अँड मल्टी सेल्युलर, दोन्ही पण राहतात, युनिसेल्युलर अँड मल्टी सेल्युलर. अँड ऑटोट्रॉपिक पण म्हणू शकतो आपण याला, ऑटोट्रॉपिक पण राहतात हे. त्यानंतर जर फोर्थ वाला पॉइंट जर बघितलो आपण, हे शॉर्ट मध्ये आहे, यांना आपण लॉंग नोट्स मध्ये बनवू शकतो. युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉपिक. त्याच्यानंतर जर आपण बघितलो की हे कसे राहतात, यांची बॉडी जी आहे ती असते सॉफ्ट अँड फायबर लाईक. कशी राहते? सॉफ्ट अँड फायबर लाईक. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फिफ्थ वाला पॉइंट जो आहे तो राहू शकते आपला एक्झाम्पल. मग याचे एक्झाम्पल कोणते आहेत? आहे एक स्पायरोगायरा, स्पायरोगायरा. त्यानंतर आहे अल्वा. त्याच्यानंतर आहे याचा एक्झाम्पल क्यारा, ETC आपण लिहू शकतो. आणि लास्ट वाला एक यीस्ट अँड मोल्ड. हे कोणते आहे? फंगस. हे फंगी कोणते कोणते? यीस्ट आणि मोल्ड हे सुद्धा याच ग्रुपमध्ये येतात. यांच्याकडे क्लोरोफिल नाही तरी पण हे या ग्रुपमध्ये येतात. त्याच्यानंतर सेकंड वाला जो आहे क्रिप्टोगॅम मधला आपला फर्स्ट वाला होता तो होता थॅलोफायटा. हे पूर्णच्या पूर्ण आता पाण्यामध्ये राहत आहे. आता जे आहे हळूहळू हळूहळू पाण्याच्या बाहेर यायला सुरू केले आहे झाडं. त्याच्यानंतर सेकंड वाला जो ग्रुप आहे आपला तो आहे आपला ब्रायोफायटा. कोणता राहणार आहे आपला? ब्रायोफायटा. आता तुम्ही समजा का पावसाळ्यामध्ये, आता पावसाळ्याचा रेनी सीझनच चालू आहे, तुम्ही आपल्या घरा आजूबाजूच्या किंवा घराच्या भिंतीवर जिथं समजा का असा समजा का पाऊस आहे आणि पाऊस त्या भिंतीवरून समजा का जात आहे, तर त्या भिंतीवर जो आहे तुम्ही एक छोटा छोटा असे तुम्ही काही जे छोटे छोटे हिरवे प्लांट आहे ते बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचे हे भिंतीवर जे आहे किंवा गोट्यावर, दगडावर जे आहे अशा प्रकारचे तुम्ही बघत असाल. कधी फिरायला गेले कुठं तरी तुम्हाला हे अशा प्रकारचे गोट्यांवर दिसत असेल. आणि हे दुसरे तिसरे कोणी नसून हे आहे आपले ब्रायोफायटा. यालाच का म्हणतो आपण? ब्रायोफायटा. इन रेनी सीझन यू मस्ट हॅव सीन अ लश ग्रीन सॉफ्ट कार्पेट लाईक ग्रोथ ऑन वॉल्स, ब्रिक ऑर रॉक. यांनाच का म्हणतो आपण? ब्रायोफायटा. हे जे ग्रीन ग्रीन कलरचे दिसत आहेत यांनाच आपण का म्हणणार आहोत? ब्रायोफायटा.
आता सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे ब्रायोफाइट आहे हे एम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम आहे. आता तुम्ही म्हणाल की सर हा एम्फिबियन हा वर्ड काय आहे? एम्फिबियन तर आम्ही पहिल्यांदाच ऐकलं होतं. घाबरा नको. एम्फिबियन म्हणजे असे वाले असतात जे पाण्यामध्ये पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात. म्हणजे एम्फिबियन म्हणजे काय होते, लँडवर पण राहू शकते आणि वॉटरमध्ये पण राहू शकते, दोन्हीकडे राहू शकते, ज्याला आपण मराठीमध्ये उभयचर म्हणतो. 3 प्रकारचे मराठीमध्ये आहे, भूचर, जलचर आणि उभयचर. उभयचर म्हणजे पाण्यामध्ये पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात. जसा कासव जर पाहिले असेल तुम्ही, कासव पाण्यामध्ये पण राहतो आणि जमिनीवर पण राहतो, त्याला आपण म्हणतो एम्फिबियन. मग प्लांटचे एम्फिबियन कोण आहे पहिले? हे आपले ब्रायोफाइटा. एम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम ॲज ग्रो इन वॉटर. आता हे वॉटर मध्ये तर ग्रो होतात, बट सर्वाइव्ह ऑन लँड ॲज वेल. हे लँड मध्ये पण प्रेझेंट असतात. आता हे यांना जे आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे जे आहे लँडवरच राहतात, पण यांना रिप्रोड्यूस करासाठी, लक्षात ठेवा, रिप्रोड्यूस करासाठी यांना जो आहे तो वॉटरची आवश्यकता असते. आता तुम्ही म्हणाल का सर रिप्रोड्यूस करासाठी वॉटरची आवश्यकता का बरं असते? ते अवघ्या काही मिनिटात आपण बघणार आहोत. बघा मग आता दे रिक्वायर्ड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. ते रिप्रोडक्शन साठी काय लागते? वॉटर त्यांना आवश्यक असते. जसं आता इथं बघा तुम्ही, इथं तुम्ही जर बघत असाल तर यांच्यामध्ये ह्यांचा रिप्रोडक्शन जो आहे तो स्पोर फॉर्मेशन होतो. कशाने होतो यांचा रिप्रोडक्शन? स्पोर फॉर्मेशन. आता तुम्ही म्हणाल का हा स्पोर फॉर्मेशन म्हणजे काय होते? तर बघा आता स्पोर फॉर्मेशन म्हणजे काय होते, अशा टाईपचा एक फुग्यासारखा बनून जाईल, याला म्हणतो आपण स्पोरेंजियम. आणि या फुग्यासारख्या एलिमेंट मध्ये आतमध्ये छोटे 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 दाणे जे आहेत ते लपलेले असतात. आता जेव्हा कोणती कंडिशन येईल, काही कंडिशन येईल, जेव्हा हे फुगे हे जे आतमधले जे मोठे होणार आहे, तेव्हा हा ऑटोमॅटिकली जो आहे हा फुगा जो आहे तो फुटणार आहे, हा बस्ट होणार आहे. आणि फुटल्याबरोबर जे हे जे आहेत पिवळे पिवळे दाणे हे बाहेर निघणार आहेत. आता हे बाहेर निघले तर हे हवेमध्ये उडू नाही शकत. हे जे आहे हे फक्त पाण्यामध्ये स्विम करू शकतात आणि हे स्विम करतात आणि हे कुठेतरी पाण्याच्या तळाशी वगैरे जाऊन बसणार आहे आणि तिथून एक नवीन प्लांट तयार होणार आहे. त्याच्यामुळे यांना रिक्वायर्ड वॉटर कशासाठी? रिप्रोडक्शनसाठी वॉटरची आवश्यकता असते. एवढी गोष्ट चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जर आपण नेक्स्ट पॉईंट बघितलो की हे थॅलॉइड असतात. आता तुम्ही म्हणाल की सर हा थॅलॉइड वर्ड म्हणजे काय होते? तर थॅलॉइड म्हणजे होते एका जागेवर राहणार आहे, ते हलू शकत नाही. जसा मी आता एका जागेवर आहो, मी हलत आहो का? नाही हलत आहो. तर मी जो आहो मी कसा होता? थॅलॉइड आहो. मी एका जागेवर राहतो म्हणजे मी कसा होता? थॅलॉइड आहो. हे प्लांट कसे असतात? थॅलॉइड. त्याच्यानंतर हे प्लांट जे असतात मल्टीसेल्युलर असतात. मल्टीसेल्युलर म्हणजे ज्यांच्यामध्ये मेनी सेल्स असतात, मल्टीसेल्युलर असतात. आणि हे ऑटोट्रॉपिक असतात. ऑटोट्रॉपिक तर तुम्हाला माहितच आहे, जे स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात. जे स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात त्यांनाच का म्हणू शकतो आपण? ऑटोट्रॉपिक. ओके. रिप्रोड्यूस बाय स्पोर. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं अशा टाईपचा एक फुगा असते आणि याच्या आतमध्ये हे दाणे तयार राहते आणि हा फुगा फुटला, हे दाणे जे आहे बाहेर निघतील, यालाच म्हणतो आपण स्पोर फॉर्मेशन. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असेल. आता जर पाहलो आपण थॅलोफायटाची बॉडी कशी होती रे? सॉफ्ट अँड फायबर लाईक. तर यांची बॉडी कशी आहे? फ्लॅट अँड रिबन लाईक. कशी बॉडी आहे यांची? फ्लॅट अँड रिबन लाईक. अशी फ्लॅट राहते आणि रिबन सारखी. आपली रिबन पाहिले असेल ते कट करतो आपण इनॉग्रेशनच्या वेळेस वगैरे, तशा टाईपची राहते. नॉट डिफरन्शिएट इंटू रूट, स्टेम अँड लिव्स. यांना जो आहे रूट, स्टेम, लिव्स यांना पण नाही आहे. पण आता थॅलोफायटामध्ये बी रूट, स्टेम, लिव्स नव्हते, यांना पण रूट, स्टेम, लिव्स नाही. पण यांच्यामध्ये रूट सारखे दिसणारे, स्टेम सारखे दिसणारे आणि लिव्स सारखे दिसणारे काहीतरी राहणार आहे. ते ट्रू रूट, स्टेम, लिव्स नाही आहे, पण फेक वाले, नकली वाले यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि रूट सारखे दिसणारे जे आहे त्यांना म्हणतो आपण रिझॉइड्स. नाव लक्षात ठेवा. का नाव आहे त्यांचा? रिझॉइड्स. रिझॉइड म्हणजे काय होते? रूट लाईक स्ट्रक्चर. रिझॉइड म्हणजे काय होते? रूट लाईक स्ट्रक्चर. रूट लाईक स्ट्रक्चरचं नाव काय? आपला रिझॉइड्स. राहील लक्षात एवढा. त्याच्यानंतर जर आपण बघितलो, लीफ लाईक स्ट्रक्चर अँड रूट लाईक स्ट्रक्चर आर प्रेझेंट. बघा आता लीफ लाईक, हा लीफ सारखा दिसताय पण लीफ नव्हे. हा रूट सारखा दिसताय पण रूट नव्हे. स्टेम सारखा दिसेल पण स्टेम नव्हे. आता बघा हा जो आहे हा लीफ लाईक स्ट्रक्चर आहे पण लीफ नाही आहे. म्हणजे हा काही वर्षानंतर, काही हजारो लाखो वर्षानंतर याचा लीफ बनणार आहे, पण हा लीफ नाही. आता हा रूट लाईक दिसताय, मुळासारखा दिसताय पण रूट नव्हे, मूळ नव्हे. आणि हे जे रूट सारखी दिसते यांना काय म्हणतो आपण? रिझॉइड. नाव लक्षात ठेवा. यांच्यामध्ये कंडक्टिंग टिश्यू ऑब्सेंट राहतात. आता समजा का कंडक्टिंग टिश्यू कोणाला आवश्यक आहे? जे मोठे असतील. समजा का मी आता एवढा आहो, हाताने घेत आहोत, हातातून घेऊन असं 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 मी खाईन. म्हणजे मी काय करतो? कंडक्ट करता, इकडून तिकडे एका जागेवरून फूड दुसऱ्या जागेवर नेता. पण समजा मी एवढूसाच असतो,
तिथंच असतो, तर मी तोंडानं ससा खाऊन टाकलो असतो. म्हणजे मला कंडक्शनची काही गरज नाही. हे बिचारे एवढुले एवढुले छोटेसे आहेत, मग यांना कंडक्शनची कशाची आवश्यकता आहे? त्याच्यामुळे कंडक्टिंग टिश्यू जे आहे ते कसे राहते, याच्यामध्ये अब्सेंट राहते. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. म्हणजे फ्लोएम आणि झायलेम जो आहे तो कसा राहते, अब्सेंट राहते. एक्झाम्पल कोणते कोणते याचे? तर पहिला आहे आपला मॉस. का लक्षात ठेवायचा? मॉस. बॉस नाही, मॉसचाच दुसरा नाव आहे फनेरिया. कोणता नाव आहे? फनेरिया. दुसरा एक्झाम्पल आहे मर्चेंटिया. का नाव आहे त्याचा? मर्चेंटिया. थर्ड वाला जो आहे तो आहे आपला अँथ्रोसेरस. कोणता आहे? अँथ्रोसेरस. आणि नेक्स्ट वाला आहे आपला रिसिया. रशिया नाही, रिसिया. आता नेक्स्ट आपला जो थर्ड वाला जो फायलम आहे तो आहे आपला टेरिडोफायटा. आजच्या आपल्या या व्हिडिओचा लास्ट वाला फायलम म्हणजे क्रिप्टोगॅमचा थर्ड वाला फायलम, आणि तो म्हणजे आपला टेरिडोफायटा. टेरिडोफायटा स्पेलिंग जरी पी पासून चालू होते तरी आपण टेरिडोफायटा म्हणू, पी टेरिडोफायटा नाही म्हणणार आहोत. आता पहा, सगळ्यात पहिले जर आपण थॅलोफायटा जर पाहिलो आपण, तर थॅलोफायटामध्ये रूट स्टेम बिलकुल नव्हते. रूट स्टेम लिव्ह यांच्यामध्ये रूट सारखे दिसणारे ना लिव्ह सारखे दिसणारे काहीतरी फेक वाले होते, नकलीवाले होते. पण आता जे आहे यांच्यामध्ये टेरिडोफायटामध्ये सगळे काही जे आहे ते असली वाले येणार आहे. रूट पण असली वाले, स्टेम पण असली वाले ना लिव्ह पण असले वाले. मग वेल डेव्हलप रूट, स्टेम अँड लिव्ह अशा प्रकारचे आपल्या आजूबाजूला जे पण आपण झाडं पाहतो छोटे वाले, ते सगळे कोणते आहेत? आपले टेरिडोफायटा. यांना रूट पण आहे, यांना स्टेम पण आहे, आणि यांना लिव्ह पण प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर बघितलो आता, तर हा आहे आपला रूट, हा आहे आपला स्टेम, आणि हे आहे आपले लिव्ह. सगळेच्या सगळे प्रेझेंट आहेत. आता कोणी अब्सेंट नाही. वेल डेव्हलप कंडक्टिंग सिस्टम. आता यांना जो आहे कंडक्टिंग टिश्यू सुद्धा प्रेझेंट आहे, म्हणजे फ्लोएम पण राहणार यांच्या बॉडीमध्ये, झायलेम पण राहणार. पहिले थॅलोफायटा ब्रायोटाफायटा मध्ये असे काही नव्हते, आता सगळेच्या सगळे आले आहेत. जे जे नव्हते ते. दे हॅव सेपरेट टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. फूड साठी फ्लोएम आला आहे, वॉटर साठी झायलेम आला आहे, दोघंही येऊन गेले. आता डू नॉट बिअर फ्लावर ऑर फ्रूट. पण आतापर्यंत यांच्यामध्ये फ्रूट फ्लावर आला नाही आहे. फ्रूट पण नाही आहे ना फ्लावर पण नाही आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण, रिप्रोड्यूस बाय स्पोर. जसे आपले ब्रायोफायटा पण स्पोर फॉर्मेशन रिप्रोड्यूस करत होते, म्हणजे एक फुगा होता, फुग्याच्या आतमध्ये दाणे बनत होते ना, फुगा फुटल्यावर दाणे असे हवेमध्ये किंवा पाण्यामध्ये उडत होते, ते पाण्यामध्ये स्विम करत होते. आता हे हवेमध्ये उडणार आहेत. यांचे जे स्पोर्स आहेत ते हवेमध्ये उडणार आहे, म्हणजे हे पूर्णच्या पूर्ण आता पाण्याच्या बाहेर आलेले आहे. म्हणजे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर. स्पोर्स आर फॉर्म अलॉंग द बॅक ऑर पॉस्टेरियर साइड ऑफ द लिव्स. आता हा समजा का पान असेल, हा पानाचा जो आहे तो मागच्या साईडला, इकडच्या साईडला, म्हणजे लपलेले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. स्पोर कुठं बनणार आहे? लिव्सच्या बॅक ऑर पॉस्टेरियर साइड, मागच्या साईडला जो आहे लिव्स बनणार आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे, तो म्हणतो आपण स्पोर फॉर्मेशन. आता लक्षात ठेवा, दोन्ही टाईपचा रिप्रोडक्शन, दोन टाईपचे रिप्रोडक्शन असते. एक असता असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि एक असते सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन जो आहे तो होतो आपला झायगोट फॉर्मेशन. लक्षात ठेवा, झायगोट फॉर्मेशन. कोणता फॉर्मेशन? झायगोट फॉर्मेशन. आता हा तुम्ही म्हणाल की सर झायगोट फॉर्मेशन हा तर वर्ड आम्ही कधी ऐकलोच नव्हतो, तर त्याच्यासाठीच तर मी यावर बाळांनो. आता इथं जो आहे एक मेल गॅमेट येणार आहे आणि एक फिमेल गॅमेट येणार आहे. मेल गॅमेट समजा का मी असा एरो न काढतो आणि फिमेल गॅमेट समजा का मी सर्कल न काढतो. आता जेव्हा मेल गॅमेट आणि फील गॅमेट यांचा मिलन होणार आहे, जेव्हा एकामेकाला मिळणार आहे, म्हणजे यांच्यामधून जो आहे आपला हा फिमेल गॅमेटच्या आतमध्ये समजा का आता मेल गॅमेट आहे, हा एक नवीन सेल बनलाय. आता या नवीन वाल्या सेलला जो म्हणतो आपण म्हणतो झायगोट. का म्हणतो याला आपण? झायगोट. मेल आणि फिमेल गॅमेटच्या फर्टिलायझेशन, मिडनलाच का म्हणतो आपण? फर्टिलायझेशन पासून एक नवीन सेल बनते, नवीन सेल बनताय, कोराकारा सेल बनताय, त्यालाच का म्हणतो आपण? झायगोट. का म्हणतो त्याला आपण? झायगोट. आता झायगोट जो आहे फर्दर डेव्हलप होते, त्याचा अजून डिव्हिजन होते. एक सेलचे 2, 2चे 4, 4चे 8 होणार आहे. आणि झायगोट पासून बनणार आहे तो एक नाव लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे एम्ब्रियो. का नाव आहे त्याचा? एम्ब्रियो. एम्ब्रियो म्हणजे काय होते तर तुम्हाला लवकरच समजेल. एम्ब्रियो मध्ये जो आहे असा एक सेल राहील ना, याच्या आजूबाजूला असा काहीतरी राहील. आता हा पूर्ण मिळून जो आहे याला म्हणतो आपण एम्ब्रियो. हा जो आहे आपला सेल आहे आणि हा जो आहे याच्यामध्ये राहते फूड, अन्न राहते. कोणासाठी? तर हा जो सेल आहे हा मोठा होण्यासाठी काहीतरी छोट्या छोट्या न्यूट्रिशन त्याला जरुरी आहे एनर्जीची, तर ते एनर्जी जी आहे त्या एम्ब्रियो मध्ये स्टोअर्ड राहते, स्टोअर्ड फूड प्रेझेंट राहते. ओके. मग हा जो आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन स्पोर फॉर्मेशन न, सेक्शुअल रिप्रोडक्शन झायगोट फॉर्मेशन न. बघा आता मेल आणि फिमेल, स्पर्म आणि एग मिळला, तर हा जो एक नवीन वाला सेल बनलाय त्यालाच म्हणतो आपण झायगोट. फर्स्ट सेल
आफ्टर फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन कोणाकोणाचं होते, मेल आणि फिमेलचा, मेल आणि फिमेलच्या फर्टिलायझेशन नंतरचा जो फर्स्ट पहिला सेल आहे त्यालाच म्हणतो आपण झायगोट. एक्झाम्पल कोणते कोणते आहे मग या टेरिडोफायटाचे? तर पहिला आहे फर्न. कोणता आहे हा? फर्न. अशा प्रकारचे तुम्ही झाड पाहिले असाल. त्यानंतर आहे आपला इक्विसेटम. कोणता आहे आपला? इक्विसेटम. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारचे हा झाड पाहिले असाल टेरिस. आपल्या शोकेश मध्ये जास्त राहते, शोकेसच्या झाड झाला म्हणतो आपण. हा आहे आपला टेरिस. हा पण जो आहे तो आपल्या कोणामध्ये येतो? टेरिडोफायटामध्ये. त्यानंतर सॅलेजिनला, हा जो आहे हा झाड सुद्धा कोणामध्ये येतो? आपल्या टेरिडोफायटामध्ये येतो. त्यानंतर लायकोपोडियम, हा अशा प्रकारचा जो झाड दिसत आहे लायकोपोडियम, हा पण आपल्या टेरिडोफायटामध्ये येते. आणि त्याच्यानंतर मर्सेलिया, मर्सेलिया नावाचा जो झाड आहे अशा प्रकारचा बघितले असेल तुम्ही, वेलासारखा राहते, थोडासा झाडासारखा राहते, तो आपला झाड आहे आपला टेरिडोफायटा. आणि लास्ट वाला आहे आपला ऍडिएटम. कोणता आहे आपला? ऍडिएटम. हा सांबार सारखा दिसतोय पण सांबार नव्हे, नाही तर म्हणाला सांबार. आता व्हॉट इज कॉमन बिटवीन थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा? काय कॉमन आहे यांच्यामध्ये? यांच्यामध्ये एकच गोष्ट कॉमन आहे का यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहे ते कसे आहे? हिडन आहे. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कसे आहे? हिडन आहे. मग एवढी गोष्ट चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. आता यांची जी कंपेरेटिव्ह स्टडी आहे ते आपण थोडीशी बघून घेऊ रिटन फॉर्मॅटमध्ये. एकदम डिटेल मध्ये तुम्हाला तिन्ही किंगडम जे आहे, तिन्ही फायलम जे आहे ते पूर्णपणे समजून जाईल. अजून एक वेळा मी तुम्हाला सांगून देतो. सगळ्यात पहिले जो आहे कोणतेही झाड जे आहे, हा समजा का एखादा तळा आहे आणि हा तळ्याचा आजूबाजूचा परिसर आहे. ओके, तर या सगळ्यात पहिले जो आहे या तळ्यामध्ये असे समजा का हा तळाव आहे, इथं वॉटर आहे पूर्ण आणि इथं थोडाफार ओलावाला भाग आहे, ओला भाग आहे. तर सगळ्यात पहिले प्लांट जी आहे ती इथं आले आहे आपले. एवढा मोठा झाड नाही आहेत पण मी एक एक्झाम्पल साठी काढलो. सगळ्यात पहिले या तळ्यामध्ये झाड तयार झाले, वॉटरच्या आतमध्ये झाले. हे कोणते होते? थॅलोफायटा. त्याच्यानंतर हे हळूहळू पाण्याच्या बाहेर यायला लागले, म्हणजे पाण्याच्या जवळपासच्या एरियामध्ये हे राहायला लागले. हे कोणते झाड होते? आपले ब्रायोफायटा. हे कोणते झाड होते? ब्रायोफायटा. त्याच्यानंतर जे आहे वॉटरच्या एकदम दूर जे आहे ते तयार व्हायला लागले. आणि हे झाड जे होते वॉटरच्या जे दूर होते, वॉटरची त्यांना काही गरज नव्हती, यांनाच का म्हणतो आपण? टेरिडोफायटा. कोणते झाड होते? हे टेरिडोफायटा. मग लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले प्लांट वॉटर मध्ये आले, मग थोडेसे बाहेर आले. त्यांना रिप्रोडक्शन साठी वॉटर मध्ये जावं लागत होता, पण पूर्णच्या पूर्ण ते जमिनीवर राहत होते. त्यानंतर हे पूर्णपणे आता जमिनीवर आले. असा आपला आहे हा 3 फायलम जे आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. आय होप तुम्हाला तिन्ही फायलम जे आहे पूर्णपणे क्लिअर झाले असतील. तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट नक्की करा कसा वाटला व्हिडिओ, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ जबरदस्त तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत थँक्यू सो मच.